विधानसभेत तुळजापूर देवस्थान पुजारी आणि ड्रग्जचा मुद्दा चांगलाच गाजलाय। राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर देवस्थानाची बदनामी केली जात आहे असं म्हटलंय। पुजारी आणि ड्रग्ज यावरून संपूर्ण पुजारींची बदनामी होत असल्याचा आरोप राणा जगजितसिंह पाटलांनी केलाय। दरम्यान राणा यांच्या आरोपांना मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय। ड्रग्ज प्रकरणी अनेकांना अटक झालेली आहे, तर 47 लाखांचा मुद्देमाल सापडला असल्याचे भोयर म्हणाले। या प्रकरणी लवकरच पोलिसांचा अहवाल येणार असल्याचंही भोयर यांनी सांगितलंय। तुळजापूरमध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये काही तक्रारी माझ्याकडे दिल्या होत्या। हा दुसरा मुद्दा, त्या अनुषंगाने माहिती घेऊन मी संबंधित जे एसपी आहेत त्यांना माहिती दिली होती आणि काही कारवाई झाली। आता परवा महंत जे मुख्य महंत आहेत ते सर्व मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते आणि तुळजापूरची नाहक जी बदनामी केली जाते वारंवार षडयंत्र रचून, त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विनंती केली होती। त्याच्यामध्ये जास्त म्हणावं तसं अजून काही कारवाई झालेली नाहीये, तर माझी विनंती आहे की उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि कार्यकाळ त्यांना ठरवून देऊन चौकशी व्हावी, ही माझी विनंती, हा माझा प्रश्न आहे। मंत्री महोदय, सन्माननीय सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देतो की त्यानंतर या संदर्भात सखोल चौकशी करण्यात आली आणि जवळजवळ संपूर्ण गुन्ह्यामध्ये 38 आरोपी निष्पन्न झाले। याच्यामध्ये 30 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। सध्या 27 आरोपी जामिनावर असून 3 आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। तुळजाभवानी देवस्थानाची बदनामी कुठेतरी होते आहे का असा संशय त्या देवस्थानाच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी शासनाकडे व्यक्त केला। त्या अनुषंगाने तक्रार आणि निवेदन देखील प्राप्त झालं। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि तेथील पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीखाली ही चौकशी सुरू आहे। लवकरच त्याचा अहवाल प्राप्त करून याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.